मी विरोधात आहे हिंदी सक्तीच्या. महेश दादा बरोबर बोलला की सक्ती नसावी कुठल्याही भाषेची. मला फक्त दुर्दैव एकाच गोष्टीचं वाटतं की 2025 साली पण आपण जात, धर्म, पंथ आणि भाषा या सगळ्या गोष्टींमध्येच विभागले जातोय आणि आपण 2025 साली आपण त्याच गोष्टीवर भांडतोय आणि तेच मुद्दे मांडतोय. मी ज्या घराण्यातून आलो शाहीर साबळेंच्या, तो लढा संयुक्त महाराष्ट्राचा माझ्या आजोबांनी त्याच्यात हिरिरीने भाग घेतला होता, किंवा शिवसेनेची जी स्थापना झाली त्याच्या अगोदरचं आंधळते नावाचं त्यांचं मुक्तनाट्य, त्यांनी मराठीचा मुद्दा खूप जाज्वल्य रीतीने मांडला होता. तर फक्त 4 ओळी तुम्हाला ऐकवतो. म्हणजे मला माझ्या आजोबांचं अशाच गोष्टीसाठी वाटतं की एक व्यक्ती किती मोठा द्रष्टा असेल की 1967 साली त्यांनी ज्या 4 ओळी लिहून ठेवलेल्या आहेत त्या आज 2025 साली पण आपल्या मराठी माणसांना त्या लागू होत आहेत. म्हणजे मराठी असे आमुची माय बोली, आहा आज ती राजभाषा असे, परी नोकरी आणि खोली मराठी, खरा वारसा आज आम्हा नसे. मराठीच दमला उभारू नये मला, दुजापायी नमला हे झालेच कसे. मराठीच शाळा मराठीच मेळा, परंतु उमाळा कुणाला नसे. आज आपलं दुर्दैव असं आहे की आपण 2025 साली पण आपल्या मातृभाषेसाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला लढा द्यावा लागतोय. यासारखं दुर्दैव नाही. एक आहे, ज्या व्यक्तीला ती भाषा शिकायची आहे त्या व्यक्ती पण 5वी पासून आम्हाला पण होते हिंदी, आमचं कुठे वाईट झालं. पण 1ली, 2री, 3री, 4थी ही एवढीशी छोटीशी पोरं आहेत. माझंच म्हणणं आहे त्यांना शिक्षणच देऊ ना, खेळायला सांगा, स्पोर्ट्समध्ये जाऊन देत, चित्रकला करून देत. त्या पहिल्या 4 वर्षांमध्ये एवढं अभ्यासाचं ओझं त्यांच्यावर टाकायचं कशाला? जे एवढं ओझं आहे त्याच्यावर आणखीन एका भाषेचं ओझं कशाला? तर मला राहून एकच वाटतं की हा भावनिक मुद्दा झाला की मी मराठी आहे आणि मला महाराष्ट्राबद्दल प्रेम आहे आणि मराठीबद्दल मला अभिमान आहे म्हणून मी त्याच्यासाठी लढा देतो. हा भावनिक मुद्दा झाला. पण प्रॅक्टिकली विचार करायला ते जे वय आहे ते खरं तर शाळेत न जाण्याचं वय आहे. पण आपल्याकडे कुठे ना कुठेतरी आपण त्यांना शाळेत पाठवतो का? तर एक सवय लागावी, लोकांबरोबर मिसळण्याची सवय लागावी. या सगळ्या मिसळण्यांमध्ये तुम्ही त्यांच्यावर राजकीय दृष्ट्या कुठले वेगळे संस्कार करू नका ना, त्यांचं त्यांना जगू द्या, एवढंच मला वाटतं. यात मी पुढल्या मुद्द्याला जातो. खरं तर की मध्यंतरी आपल्यातल्याच एका मोठ्या दिग्दर्शकाने एक वक्तव्य केलं होतं. आपण सगळी व्यक्त होणारी माणसं आहोत, हो की नाही? आपण आपल्या कलाकृतीतनं, चित्रपटातनं महेश सर आपण व्यक्त होत असतो, वास्तव मांडत असतो, आपल्याला जे म्हणायचं ते मांडत असतो, थेटपणे मांडत असतो, न घाबरता मांडत असतो. अघोषित आणीबाणी आहे असं एक वक्तव्य मध्यंतरी झालं होतं. काय वाटतं तुम्हाला, खरंच तसं आहे? नाही, मला नाही वाटत. काही निर्णय घेतात पण त्यांना ते राईट की रॉंग हे नंतर कळतंच की ते रॉंगच आहेत म्हणून कोणी घेत नाही ना. एक राईट म्हणूनच एक डिसिजन घेतला जातो. पण मला असं वाटतं की त्याचा आधी जरासा विचार केला असता ना तर हे जास्त बरं झालं असतं. मी खूप व्यक्त होतो सिनेमामध्ये. मला ज्या दिसतात गोष्टी समाजात त्या मी व्यक्त होतो. म्हणजे मी खूप व्यक्त झालेलो. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय मध्ये, किंवा जे मिल्सचे प्रॉब्लेम आहेत त्याच्यात मी वास्तवमध्ये व्यक्त झालो. मी आणि ओमनी तोच पिक्चर प्रोड्यूस केलेला लालबाग परळ, त्यातनं व्यक्त झालो होतो. माझ्या शिक्षणाच्या बाबतीत मी शिक्षणाच्या मध्ये व्यक्त झालो. तर माझ्या व्यक्त होणं माझं आहे. पण काही डिसिजन्स यू डोंट नो मग की वेदर दे राईट ऑर रॉंग अंटिल दे आर इम्प्लिमेंटेड ऑर नॉट इम्प्लिमेंटेड. त्यामुळे मला नाही वाटत की देर इज काही आणीबाणी, हे मला तरी वाटत नाही. देर इज अ गव्हर्नमेंट विच इज डुईंग अ डिसेंट जॉब. आणि ते काही निर्णय जर का चुकीचे असेल तर डेफिनेटली वी शुड स्टँड अप अँड लेट देम नो की हे नाही आहेत बरोबर लोकांसाठी. भरत देखील या चर्चेत सहभागी झाला. भरत तुझं खूप खूप स्वागत. आत्तापर्यंतची चर्चा ऐकून तुझ्या लक्षात आली असेल आपण कलाधिपती महाराष्ट्र या विषयाला घेऊन चर्चा करतोय. खरं तर मी आत्ता तोच प्रश्न थेट महेश सरांना विचारला का अघोषित आणीबाणी आहे, आपल्याला व्यक्त होण्यासाठी काही वेळेला विचार करावा लागतोय, अशी परिस्थिती आहे, अशी कलावंतांमध्ये चर्चा आहे, असं तुला वाटतं का? खरंच मुळात कलाकार हा खूप सेन्सिटिव्ह माणूस आहे. त्याला जिथं व्यक्त व्हायचं असतं त्यासाठी त्याचं व्यासपीठ असतं. चित्रपटातनं व्यक्त होतो,
पण कधी कधी नकळत असा एखादा निर्णय येतो किंवा एक विषय येतो, तेव्हा मात्र असं वाटतं की अरे, म्हणजे माझं प्रामाणिक मत सांगतो की मला पण खरं तर नाही पटलंय. खूप लहान मुलं असतात होती. लहान मुलावर आपण मुळातच आपले संस्कार देताना आपला वेळ जातो, त्यातून ते डायजेस्ट करत असतात, त्यातून आपली मराठी त्यांच्या चमच्याद्वारे आपलं मराठी पण भरवत असतो. ते डायजेस्ट करेपर्यंत जरा पुढे मुलगा चालायला लागला, भागात धावायला लागला, धावता होता त्याला आपण सांगणार की आता ही भाषा शिक. एकतर मुळातच आता महेश सर इथे आहेत म्हणून म्हणतो असं नाही. मी एक फिल्म केली होती आम्ही, शिक्षणाचा आईचा गो. तो विषय तसंच होता की हल्ली ना मुलांपेक्षा पालकांची कॉम्पिटिशन जाम लागले की माझा मुलगा नंबरात आला पाहिजे, मला जे करायला मिळणार ते माझ्या मुलाने केलंच पाहिजे. ते काही असं ना, माझा मुलगा पहिल्या 5 मध्ये आलाच पाहिजे. मुलाच्या मानसिकतेचा विचार आपण केला पाहिजे. हे मी 10वीत बोलतो आपण. आता तर आपण 1ली आणि 4थीचा विषय काढला तर मला असं वाटतं 1लीमध्ये निदान आपली भाषा तर त्याला आत्मसात करू दे व्यवस्थित. मग आहेच की 5वी नंतर आपण हिंदी इंग्रजी आपण घेतोच आहे. आपण पण 5वी नंतरच आपल्याला हिंदी इंग्रजी आलं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की हा अट्टाहास नसावा. खूप कवळं वय आहे हो, त्यात बरंच काही आत्मसात करेपर्यंत त्यांच्या नात्यात ओळखी होईपर्यंत त्याचं वय निघत असते. मग 8वी 9वी 10वीला मला कळलं, अच्छा काकाच्या मामीचा हा भाऊ का, अच्छा अच्छा, मला काकाच्या मामीचा मामा, ते लिंक लावताना आम्हाला वेळ जातो. त्या छोट्या वयात आपण अजून हिंदीमध्ये मग चाचा बुवा ते काय म्हणतात ना, बुवा मावसा बिसा, हे केवढं आहे, एवढं कुणी सांगितलं करायला, जाऊ दे त्या छोट्या वयात करू दे. 5वी 7वी नंतर ते सगळं करायचंच आहे आपल्याला हिंदी इंग्रजीमध्ये. त्यामुळे असं नाही की आपण प्रगल्भ होत नाही. प्रगल्भ व्हायचं वय 5वी 7वी नंतर हळूहळू होतोच आपण. त्या लहानशा छोट्याशा मेंदूवर आपण आघात करतो असं मला वाटतंय. मुळात आपली भाषा इतकी सुंदर आहे. परत एक पुढे जाऊन विचार असाही येतो की अरे मग आपण मराठीचा अट्टाहास करतोय. सध्या मराठी शाळा बंद होत चालल्यात. आपण, मी तर गावोगावी मी जाऊन शो करतो, आम्हाला नाटकाच्या प्रयोगात कळतं की ते मराठी शाळा होती, आता तिथे वर्ग बंद झाले आहेत, काही वर्ग बंद झाले आहेत, असं ऐकायला येते. काही शिक्षकांचे पगार अडकले आहेत, बाथरूम म्हणजे टॉयलेट नीट नसतात वगैरे. तो दर्जा तर आपण सुधारूया. त्यासाठी सगळे आले आणि आपण ठरवलं की नाही मराठी शाळा वाचल्या पाहिजेत, तर तिकडे आपण जास्त लक्ष घालूया. हे उगाच आपण काहीतरी आणतोय आणि मग त्या भाषेसाठी, भाषा शिकणं वाईट नाहीये, पण निदान 5वी नंतर ते शिकावी. आणि मुळात आपली मराठी भाषा आहे जी खूप लोप पावत चालली आहे. आपण जिथे ते म्हणतोय, कारण मला तर प्रत्येकाला इथे बसलेल्या प्रत्येकाला, तुम्हाला आपल्या भाषेचा अभिमान आहेच ना. हा अभिमान शब्द कधी आपण हात उंचावून बोलतो, जेव्हा आपण त्यातून सगळं करत करत पुढे येतो ते आपल्याला कळतं. त्यामुळे ती भाषा टिकवणं खूप गरजेचं आहे. भाषा वाचली तर आपण वाचू एवढंच मला पटतंय. आणि ते जे 1ली ते 4थी पर्यंत 5वी पासून असावं असं मला वाटतंय हिंदी. विशाल, याच्यात ते मला एकच मला ऍड याच्यावरती करतो. एक गोष्ट, मला याच्यावरती तर तू बोला ती मग. म्हणजे मला एकच आहे की ती जी 1ली ते 4थीची जी मुलं आहेत ना, ती ठेच लागल्यावर आई ग म्हणायचं का ओ मेरी माँ, याच्यात नको कन्फ्युज व्हायला. ओ मेरी माँ असं नको, हा ओ माय मॉम असं पण नको. आईगच म्हणतायत ना तर आईगच किंवा हल्ली काही मुलं मम्मी ग असं म्हणतात, मम्मी ग. पण आता आई ग म्हणतायत ना तर आईगच म्हणते. नाही, माझं म्हणणं आहे की ह्या अख्ख्या देशात सगळ्यात जास्त हिंदी कुठे बोलली जाते किंवा समजतं तर एकच राष्ट्र आहे, जे महाराष्ट्र आहे. तिकडे पण अवधी भाषा आहे, ही भाषा आहे, ती भाषा आहे. बरोबर. प्युअर हिंदी म्हणजे छोट्याशा गावात गेलो तरी त्या माणसाला हिंदी समजतं. त्या हिंदी समजतं याचा आम्हाला त्रास होतो, कारण आमचे पिक्चर चालत नाहीत, ते हिंदी पिक्चर बघायला जातात. म्हणजे आज साऊथला गेलं तर ते, म्हणजे मी एक पिक्चरमध्ये काम करत होतो, तो एक कन्नड पिक्चरमध्ये, त्या डिरेक्टरला मला समजतच येईना, कारण मला कन्नड समजत नाही. त्याला कन्नड सोडून कुठलीच भाषा येत नाही. त्याला नाही इंग्लिश येत, त्याला नाही हिंदी येत, म्हणजे अडचण. बरं त्याचं काय अडतंय का त्याच्यामुळे? काहीच काही नाही. नाही, अडतोय माझं. आपण काम करतो. त्यामुळे मला वाटतं महाराष्ट्र हे एकच राज्य आहे ह्या देशात जिथे प्रत्येक सिटीजनला हिंदी येतं. अजून शिकून तो काय करणार आहे? म्हणजे कंपल्शन करू, माझं म्हणणं नाही, ज्यांनी शिकायचं त्यांनी शिकावं की. मी तेही म्हणतो की तुम्हाला 1ली पासून 3री पर्यंत करायचंय, करा की, पण आम्हाला ऑप्शन द्या की आम्हाला 2च भाषा हव्यात. मला 3री नको, ज्याला हवी 3री त्यांनी घ्यावी की हिंदी.
मोर्चात सहभागी होताय तुम्ही? असलो तर म्हणजे आता एक मोर्चात सहभागी मला वाटतं मोर्चात असलो की सहभागी. काय भरत मी होताय? होतोय, हो. तो भरत होतोय, भरत नाही. होतोय. केदार होतोय. जाणार आहे? माहित नाही. याचं एक वेगळं परिसंवाद घ्यावं लागेल. नाही, हरकत नाही. ओमचं फार मोठ्या म्हणजे तुमच्याप्रमाणेच मोठ्या स्केलवर काम सुरू असतं. पुढल्या मुद्द्याला आपण हात घालूयात. चला या मला वाटलेलं आपण काहीतरी सिनेमा नाटक बद्दल बोलणार आहोत. नाही, मी सुरुवात केली. मी म्हटलं ते काही आपलं- ब्रेकिंग मिळते का? दरवेळी तुम्ही ब्रेकिंग देता ना, म्हणून म्हटलं सगळ्यांच्या उपस्थित काही वन लाईन मिळाली तर उत्तम. हेडलाईन काढूयात म्हटलं आपण. दिली तुम्ही तशी ती.